नमस्कार मंडळी. तर आज होता रविवार आणि ही होती रविवारची सुंदर अशी सकाळ. तर त्यानंतर मी छान अंघोळ करून सकाळ सकाळी मस्त असे रेडी झाले होते आणि आज बऱ्याच दिवसातून मी लवकर उठले होते आणि रविवारी सगळ्यांसाठी नाश्ता बनवणार होते. तर मम्मी नाश्त्याची तयारी करत होती. तर हे मी उत्तप्पा बनवण्यासाठी रवा आणि दही मिक्स करून घेतले होते. त्यानंतर सर्वांसाठी मस्त कडक असा चहा बनवून दिला, सर्वांना चहा दिला. त्यानंतर मी चटणी उत्तप्पासाठी चटणीची तयारी करत होते. खोबरं, लसूण, कोथिंबीर, भाजकी डाळ, हिरवी मिरची आणि पुदिना घालून छान अशी चटणी मिक्सरला बारीक करून घेतली. त्यानंतर चटणीला तडका मारायचा. त्यासाठी जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून मस्त असा तडका मारला. त्यानंतर छान अशी चटणी बनवून रेडी होती. त्यानंतर घेतला उत्तप्पा बनवायला. तर बऱ्याच दिवसातून मी असं माहेरी येऊन काहीतरी करते. नाहीतर मोस्टली मी उशिरा उठते आणि मम्मीने बनवलेलं असतं तेच खाते. स्वतःहून कधी जास्त काही बनवत नाही. आज असा मूड झाला उत्तप्पा बनवण्याचा. तर सकाळी लवकर उठून आज तयारी केली आणि उत्तप्पा बनवला. तर उत्तप्पा कसं झालाय तो पण नक्की सांगा. त्यानंतर सर्वांसाठी वाटीमध्ये चटणी सर्व केली आणि मम्मी, पप्पा आणि गोलू असे उत्तप्पा आणि चटणी खात होते. आणि मी गरम गरम उत्तप्पा त्यांना भाजून देत होते, कारण मी स्वतः लवकर खाल्लं नाही, कारण माझी इच्छा होती की आज माझ्या हातचा सर्वांनी नाश्ता करावा. तर मी जसं तव्यातून भाजायचे तसं सर्वांसाठी देत होते. त्यानंतर दुपारी जेवणासाठी मम्मीने मस्त असं चिकन बनवलं होतं आणि मम्मीचं आजचं चिकन म्हणजे आहा, बोलायलाच नको, एकदम क्वालिटी. तर दुपारी सगळ्यांनी मस्त असं जेवण केलं. चिकन, भाकरी, भात, कांदा, लिंबू वगैरे पूर्ण. आणि त्यानंतर संध्याकाळी पप्पांच्या केसांना मेहंदी लावायची होती. पप्पा बाहेरून कधी डाय करून येत नाहीत केसांना, मोस्टली घरीच लावतात आणि मी असेल तर मीच लावते. तर भेटूया लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.